नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण विज्ञानामधील आरोग्यशास्त्रामधील विषाणू व विषाणूजन्य रोग हा टॉपिक बघणार आहोत, हा चॅप्टर बघणार आहोत. विषाणूला आपण इंग्लिशमध्ये व्हायरस म्हणतो आणि त्यावरून विषाणूमुळे आपल्याला जे रोग होतात त्यांना आपण व्हायरल डिसीजेस म्हणतो. तर बघा, विषाणू जो आहे हा याला पेशी रचना बिलकुल नसते, म्हणून त्याला अपेशीय म्हणतात. तर विषाणूच्या बाबतीत आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या आधी बघून घेऊ. त्यानंतर विषाणूमुळे होणारे रोग जे आहेत, म्हणजेच विषाणूजन्य रोग कोणकोणते आहेत, ते कोणत्या विषाणूमुळे होते, त्यावरती उपचार वगैरे काय आहेत, ते सर्व आपण बघूया. ठीक आहे. तर बघा, विषाणूंना ठराविक अशी पेशी रचना नसते म्हणून त्यांना अपेशीय म्हणतात. त्यांना पेशी रचनाच नसते म्हणून त्यांना अपेशीय असे म्हणतात. आता यांच्यामध्ये पेशीरस सुद्धा नसतो, पेशी अंगके सुद्धा नसतात आणि पेशी भित्तिका सुद्धा नसते. पेशीरस, पेशी अंगके आणि पेशी भित्तिका सुद्धा नसते. फक्त प्रथिनांचे आवरण त्यांच्या भोवती असते, ज्यामध्ये एकतर डीएनए असते किंवा आरएनए असते. असते. बघा, विषाणू म्हणजे विष तयार करणारे, आणि विषाणू हे जे नाव आहे पाश्चर या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे. विषाणूचा अर्थ काय होतो की विष तयार करणारे, आणि विषाणू हे जे नाव आहे पाश्चर या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे. बघा, विषाणू हे अपेशीय आहेत म्हणून त्यांना कुठल्याही सृष्टीमध्ये टाकलेलं नाही आहे. जेव्हा आपण जीवाणू बघितलं, जीवाणू हे सृष्टी मोनेरामध्ये येतात कारण ते पेशी आहेत, पण एक पेशी आहेत. आणि इथं जे आहेत विषाणू हे अपेशीय आहेत म्हणून त्यांना कोणत्याही सृष्टीमध्ये, जी जीवसृष्टी आहे आपली, त्याच्यामध्ये कुठल्याही सृष्टीमध्ये त्यांना टाकण्यात आलेलं नाही आहे. विषाणू जे आहेत वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये रोग तयार करतात, आणि सर्वच विषाणू जे आहेत हे काय असतात, घातक असतात. सर्वच विषाणू जे आहेत हे घातक असतात. ज्यामध्ये आपण अगोदर पाहिलं जीवाणूमध्ये, काही जीवाणू जे आहेत त्या शरीरासाठी चांगले आहेत, पण काही जीवाणू जे आहेत ते घातक आहेत. विषाणू जे आहेत हे सर्वच घातक आहेत, ते कारण ते विष तयार करतात, बरोबर आहे. आणि विषाणूमध्ये एकतर डीएनए असते नाहीतर आरएनए असते, आहे ना. आणि यांच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड कधीही नसते, कधीच नसते. एवढं लक्षात आलं. पुढे बघा, हे जे विषाणू आहेत हे जीवाणूपेक्षा आकाराने खूप लहान असतात, म्हणून त्यांना पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. जर विषाणू तुम्हाला बघायचे आहेत तर जीवाणूपेक्षा खूपच लहान असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. अजून जर पाहिलं तर विषाणू जे आहेत हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, तर ते रोग्याच्या शरीरात जाऊन त्याची सिस्टीम वापरून त्याद्वारे स्वतःचं अन्न बनवतात. ठीक आहे. स्वतःचे अन्न ते स्वतः तयार करत नाही, तर रोग्याच्या शरीरातली सिस्टीम वापरून ते स्वतःचं अन्न घेतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे पॉईंट आहेत की विषाणू जो आहे याला पेशी रचना नाही म्हणजेच तो अपेशी आहे. पेशी रचना नाही, अपेशी आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये पेशी अंगके, पेशी रस आणि पेशी भित्तिका नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि त्यांच्या भोवती काय, फक्त प्रथिनांचं आवरण आहे, त्यामध्ये एकतर आरएनए असते किंवा डीएनए असते. विषाणू म्हणजे विष निर्माण करणारे, आणि विषाणू हे जे नाव आहे पाश्चर या शास्त्रज्ञाने दिलं, हे लक्षात ठेवायचं आहे. विषाणू अपेशी असतात म्हणूनच त्यांना कुठल्याही सृष्टीमध्ये टाकण्यात आलेलं नाही आहे. त्याचबरोबर विषाणू जे आहेत हे वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये रोग निर्माण करतात, आणि सर्वच विषाणू जे आहेत ते काय असतात, घातक असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. विषाणू मध्ये एकतर डीएनए असते किंवा आरएनए असते, आणि यांच्यामध्ये कधीही न्यूक्लिक ऍसिड नसते. त्यानंतर विषाणू जे आहेत जीवाणूपेक्षा आकाराने खूप लहान असतात, म्हणून त्यांना बघण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर विषाणू हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत, तर रोग्याच्या शरीरामध्ये जाऊन त्यांची सिस्टीम वापरून ते अन्न घेतात. एवढं सगळं विषाणूच्या बाबतीत आहेत. आता आपण विषाणूजन्य रोग बघणार आहोत की विषाणूमुळे होणारे कोणकोणते रोग आहेत, त्या कोणत्या विषाणूमुळे कोणता रोग होतो, त्यावरती कोणतं उपचार आहे, आणि शरीराच्या कोणत्या भागावर ते इफेक्ट करतात, हे सर्व आपण आता पुढे बघणार आहोत. ठीक. तर आता आपण बघूया विषाणूजन्य रोग कोणकोणते आहेत आणि कोणत्या विषाणूमुळे कोणता रोग होतो, त्याचा प्रसार, त्याचे अवयव आणि लक्षणं आणि उपचार त्यावरती काय आहे. तर एकदम इझी आहे. तर बघा, हे महत्वाचं आहे, पण अत्यंत महत्वाचं आहे. कांजण्या जो रोग आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये चिकन पॉक्स म्हणतो, हा कोणत्या विषाणूमुळे होतो, तर व्हॅरिसेला झोस्टर या विषाणूमुळे हा कांजण्या रोग होतो. आणि याचा प्रसार जो आहे द्रवबिंदू किंवा संपर्काद्वारे याचा प्रसार होतो. हा जो अवयव आहे हा त्वचेवरती जास्तीत जास्त हल्ला करतो. याची लक्षणं असतात खूप ताप येणे, डोके दुखणे आणि त्वचेवरती पाण्यासारखे फोड येणे.
ठीक आहे। याच्यावरती उपचार जे आहे अँटी व्हॅरेसेला विरोधी लस म्हणजेच व्हॅरेसेला विरोधी लस जी आहे ती जर घेतली तर काजण्या हा रोग आपला बरा होतो। म्हणजे व्हॅरेसेला झुस्टर या विषाणूमुळे हा रोग होतो आणि याचे जो अवयव आहे हा त्वचेवरती जास्तीत जास्त हल्ला करतो। आपल्याला माहित आहे काजण्या आपल्या घरात कोणाला कोणाला आयुष्यामध्ये एकदा तरी होतात, हे काय आहे आपला भ्रम आहे। बघा या विषाणूमुळे तो होतात, बरोबर आहे, एकदा तरी होतात आयुष्यामध्ये असं काही नाही आहे, या विषाणूमुळे होतात, पण एकदा ज्याला झाल्या त्याला परत आयुष्यामध्ये परत कधीच होत नाही। त्याचं कारण असं आहे की एकदा झाल्यानंतर त्याची त्या रोगाची ज्याला काजण्या झाल्या होत्या त्याची रोगप्रतिकारक शक्ती त्या काजण्याविरोधात एवढं काम करते की परत त्याला आयुष्यामध्ये काजण्या हा रोग होत नाही आहे। तर व्हॅरेसेला विरोधी लस त्याला घ्यावं लागेल, परत त्याला ते होणार नाही आणि एवढी जबरदस्त रोगप्रतिकारक शक्ती बनते की काजण्या हा रोग त्याला परत कधी होत नाही। व्हॅरेसेला झुस्टर नावाचा जो विषाणू आहे त्याच्यामुळे काजण्या रोग होतो आणि त्याची जी लस आहे ते अँटी व्हॅरेसेला आहे। ठीक आहे, अँटी व्हॅरेसेला वॅक्सिन किंवा व्हॅरेसेला विरोधी लस असं आपण त्याला म्हणूया। ठीक आहे, दुसरा जो रोग आहे देवी रोग, ज्याला आपण स्मॉल पॉक्स म्हणतो, बरोबर आहे। तर देवी रोग जो आहे हा व्हॅरिओला या विषाणूमुळे होतो, व्हॅरिओला या विषाणूमुळे होतो। याचा प्रसार जो आहे द्रवबिंदूद्वारे याचा प्रसार होतो। परत जो अवयव जो आहे हा सुद्धा त्वचेवरती हल्ला करतो आणि याचे लक्षणे आहेत ताप येतो, अंगावरती पुरळा येतात आणि आंधळेपणा सुद्धा आपल्याला देवी रोगामुळे होऊ शकतो। आंधळेपणा सुद्धा आपल्याला देवी रोगामुळे येऊ शकतो। याची जी लस आहे ती देवीची लस म्हणून प्रसिद्ध आहे। देवी रोगावरती कोणती लस वापरतात तर देवीची लस वापरतात। याचा शोध जो आहे 1798 मध्ये एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने देवीच्या लसीचा शोध लावला होता। कोणी? एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने देवीच्या लसीचा शोध लावला होता आणि देवीचा रोग जो आहे भारतातून पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे। भारतामध्ये या देवीच्या रोगाची आता लस देण्यात येत नाही आहे। भारतामध्ये हा रोग जो आहे पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे, कारण 24 मे 1975 रोजी 24 मे 1975 रोजी एक बांगलादेशी स्त्री होती, तिचं नाव होतं साहिबान बीबी। या बांगलादेशी स्त्रीमध्ये शेवटचा तो देवीचा रोग सापडला होता। त्यानंतर भारतामध्ये हा जो आहे या रोगाचा पेशंट कुठेही सापडलेला नाही आहे। म्हणजे भारतामधून हा संपूर्णपणे काय आहे नष्ट झालेला आहे, संपूर्णपणे मिटलेला आहे। तिसरा जो रोग आहे गोवर्स, ज्याला आपण मिसल्स किंवा रुबेला म्हणतो, हा जो रोग आहे हा मिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होतो। हा जो रोग आहे मिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होतो। याचा प्रसार जो आहे द्रवबिंदूद्वारे हवेमार्फत तसेच संपर्काद्वारे होतो। याचा प्रसार जो आहे द्रवबिंदूद्वारे हवेमार्फत तसेच संपर्काद्वारे होतो। याची लक्षणे काय आहेत तर ताप, लाल रंगाचे त्वचेवरती पुरळ येणे ही त्याची लक्षणे आहेत गोवर या रोगाची। आणि याच्यावरती उपचार म्हणून MMR त्रिगुणी लस वापरतात। तर त्रिगुणी लस काय म्हटलं तर MMR म्हणजेच M फॉर इथं मिसल्स जे आपण गोवर म्हटलं, त्याच्यानंतर M फॉर मम्प्स ज्याला गालफुगी म्हणतात आणि R फॉर रुबेला, या 3 रोगावरती एकच लस वापरतात MMR त्रिगुणी लस, म्हणून त्याला MMR त्रिगुणी लस म्हणतात। मिसल्स, मम्प्स आणि रुबेला या 3 रोगावरती एकच लस कामात पडते MMR लस। ठीक आहे, म्हणजे गोवर जो रोग आहे हा मिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होतो। द्रवबिंदूद्वारे हवेमार्फत तसेच संपर्काद्वारे होतो। लक्षणे काय आहेत? ताप आहेत आणि अंगावरती लाल रंगाचे पुरळ येतात, म्हणजेच त्वचेवरती येतात आणि उपचार आहे त्याच्यावरती MMR त्रिगुणी लस। लक्षात ठेवायचं आहे। बघा एकदा परत बघू, काजण्या कोणत्या विषाणूमुळे होतो तर व्हॅरेसेला झुस्टर, त्याच्यानंतर देवी रोग व्हॅरिओला, त्याच्यानंतर गोवर जो आहे मिक्झो व्हायरसमुळे होतो, बरोबर आहे। काजण्यावरती कोणती लस आहे? अँटी व्हॅरेसेला वॅक्सिन म्हणजेच व्हॅरेसेला विरोधी लस। देवी रोगावरती कोणती? देवीची लस कोणी शोधली? एडवर्ड जन्नरनं 1798 मध्ये। भारतातून पूर्ण तो नष्ट झालेला आहे। गोवरचा जो विषाणू आहे तो मिक्झो व्हायरस आहे आणि त्याच्यावरती लस आहे MMR त्रिगुणी लस, हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, काय अडचण आहे याच्यामध्ये? पुढे आणखी वेगवेगळे जे रोग आहेत विषाणूमुळे होणारे म्हणजेच विषाणूजन्य रोग, व्हायरल डिसीजेस, ते आपण पुढे बघूया। ठीक आहे, पुढे आपण बघूया गालफुगी ज्याला आपण मम्प्स म्हणतो। ते बघण्याच्या अगोदर एक थोडीशी माझी मिस्टेक झाली होती की आधी आपण गोवर रोग बघितला, त्याला आपण इंग्लिशमध्ये मिसल्स म्हटलं आणि दुसरं नाव रुबेला बी लिहिलं, तर ॲक्च्युअलमध्ये ते रुबेओला आहे, ते रुबेला नाही आहे। ठीक आहे, गोवरला दुसरं नाव मिमल्स आणि दुसरं इंग्लिशमध्ये रुबेओला आहे, मी रुबेला लिहिलं होतं, तिथं थोडीशी मिस्टेक झाली होती, ते क्लिअर करून घ्या।
ठीक आहे. आता आपण बघूया गोवर रोग. हा जो गोवर रोग आहे ज्याला आपण मम्स म्हणतो, याचा विषाणू जो आहे पॅरामिक्झो व्हायरस. पॅरामिक्झो व्हायरस गोवरचा कुठला होता? मिक्झो व्हायरस. आणि या गालफुगीचा जो आहे तो कोणता आहे? पॅरामिक्झो व्हायरस. याचा प्रसार जो आहे थेट संपर्कामुळे गालफुगीचा प्रसार होतो. अवयव काय आहे? लाळ ग्रंथीला जो आहे हा जास्तीत जास्त हल्ला करतो. लक्षणे आपल्याला माहित आहे, गालफुगी जर आपल्याला लहानपणी झाली असेल किंवा कोणाला पण होते तर गाल आपले फुगतात, अन्न आणि पाणी गिळायला त्रास होतो, त्याचबरोबर त्रास होतो आणि ताप पण त्याला येतो. खूप ताप नाही येत, नॉर्मल ताप येतो. याच्यासाठी उपचार म्हणून जी गोवरची लस आहे तीच MMR लस. आता आपण बघितली त्रिगुणी लस आहे. मिसल्स, मम्स आणि रुबेला, बरोबर आहे. ही लस त्यावरती उपचार म्हणून वापरली जाते. ठीक आहे. पुढे बघूया रुबेला जो आहे हा रुबेला आला. आता रुबेला म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा जर्मन मिसल्स म्हणतात. गोवरला फक्त मिसल्स म्हटलं होतं, रुबेलाला जर्मन मिसल्स म्हणतात. याचा विषाणू सुद्धा जो गोवरचा आहे तोच आहे. कोणता आहे? मिक्झो व्हायरस. या विषाणूमुळे रुबेला रोग होतो किंवा आपण त्याला जर्मन मिसल्स रोग होतो असे म्हणू शकतो. याचा जो प्रसार आहे हा संपर्कामुळे होतो. लक्षणे जो आहे ग्रंथीचा आकार वाढवते आणि शरीरावरती चट्टे येतात. कोणत्या अवयवावरती जास्त हल्ला करतो? तर मानेची जी ग्रंथी आहे त्यावरती रुबेला रोग जो आहे जास्त हल्ला करतो. याचा उपचार सुद्धा जे आहे MMR ची त्रिगुणी लस. MMR ची त्रिगुणी लस हे कशावरती चालते? रुबेलावरती चालते. म्हणजे बघा MMR ची लस जी आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं, मिसल्स, मम्स आणि रुबेला. मिसल्स म्हणजे गोवर, मम्स म्हणजे आपला गालफुगी आणि रुबेला म्हणजे रुबेला. या 3 रोगावरती MMR ची लस चालते. ऍक्च्युअल मध्ये पाहायला गेलं तर थोडंसं सोपं होऊन जाते. गोवरवरती जो व्हायरस आहे तो मिक्झो व्हायरस आहे. गालफुगीवरती मिक्झोच आहे, त्याच्या पुढे पॅरा लागलो, पॅरामिक्झो व्हायरस झाला. आणि रुबेलावरती सुद्धा मिक्झो व्हायरसच आहे. आणि तिन्हीवरती जी लस आहे ती सारखीच आहे, MMR ची लस आहे. ठीक आहे. फक्त त्याचे प्रसार आणि अवयव आणि लक्षणं आपल्याला बघावं लागतील. थोडासा चेंजेस आहे फक्त. ठीक आहे. आणि सगळे जे आहेत हे संपर्काद्वारेच होतात. शेवटचा जो आहे, शेवटचा नाही म्हणतात, पुढचा जो रोग आहे तो आहे पोलिओ. पोलिओला इंग्लिशमध्ये पोलिओच म्हणतात. याचा जो विषाणू आहे तो आहे एंटेरो व्हायरस. याचा जो विषाणू आहे पोलिओ हा जो रोग आहे हा कोणत्या विषाणूमुळे होतो? तर एंटेरो व्हायरसमुळे पोलिओ रोग होतो. याचा प्रसार जो आहे दूषित अन्न आणि पाण्यामुळे पोलिओचा आपल्याला रोग होतो. आणि पोलिओ जो आहे मध्यवर्ती चेतासंस्थेवरती जो आहे हा जास्तीत जास्त हल्ला करतो. मध्यवर्ती चेतासंस्थेवरती हा जास्तीत जास्त हल्ला करतो. तर लक्षात घ्या, यावरती उपचार म्हणून साल्सची लस आणि सॅबिनची लस आहे. तर सॅबिनची जी लस आहे आपण लहान बाळाला तोंडाद्वारे पोलिओचा डोस देतो, ती लस आहे सॅबिनची. आणि साल्सची जी लस आहे ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. इंजेक्शनद्वारे दिली जाते, लक्षात घ्यायचं आहे. सॅबिनची लस तोंडाद्वारे देतात आणि साल्सची जी लस आहे हे कशाद्वारे देतात? इंजेक्शनद्वारे दिली जाते. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात घ्या आणखी काही यामधले पॉइंट आहेत ते आपण बघूया की भारत सरकारने बघा भारत सरकारने काय केलं की भारतातून पोलिओ निर्मूलन होण्यासाठी 1994 पासून पोलिओ लसीकरण मोहीम चालू केली. पोलिओ लसीकरण मोहीम चालू केली. ठीक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये ती जी अस्तित्वात आली 9 डिसेंबर 1995 पासून ही जे पोलिओ लसीकरण मोहीम आहे हे चालू झाली. ठीक आहे. भारत सरकारने भारतातून पोलिओचं निर्मूलन होण्यासाठी 1994ला पोलिओ लसीकरण मोहिमेची घोषणा केली आणि ॲक्च्युअलमध्ये ती चालू झाली 9 डिसेंबर 1995ला. तर 27 मार्च 2014 रोजी हे काही आकडेवारी आहे हे थोडंसं लक्षात ठेवा. WHO ने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याने भारतामधून पोलिओ पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे याचं प्रमाणपत्र दिलं. 27 मार्च 2014ला भारतामध्ये जो पोलिओ आहे
हा पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे याचं प्रमाणपत्र दिलं. पण 2016 मध्ये हैदराबादमधील काही नाल्या ज्या आहेत, या नाल्यांमधले निरीक्षण केलं तर त्यामध्ये विषाणू जे आहेत, पोलिओचे विषाणू त्यामध्ये सापडले. बरोबर आहे. म्हणजे आता 27 मार्च 2014ला WHO द्वारे भारताला प्रमाणपत्र भेटलं की भारत जो आहे पोलिओ मुक्त झालेला आहे. पण 2016 साली हैदराबादमधील काही नाल्यांचं जर त्याची टेस्टिंग केली असता त्यामध्ये पोलिओचे विषाणू सापडले. त्यामुळे भारतामध्ये परत पोलिओ होण्याची शक्यता ही जास्त होणार होती आणि भारतासाठी हे थोडंफार संकट होतं. म्हणून केंद्रीय मंत्री JP नड्डा जे आहेत, त्या अगोदर जे आहेत केंद्रीय मंत्री जे आहेत JP नड्डा यांनी 2015 मध्ये, ती तारीख आहे 30 नोव्हेंबर 2015 मध्ये पोलिओ लसीकरणाला सुरुवात केली. पोलिओचे इंजेक्शन 1 वर्षाच्या खालील बाळाला तोंडाद्वारे आणि त्यानंतर जे वरचे बाळ आहेत त्याला इंजेक्शनद्वारे देण्याची मोहीम त्यांनी चालू केली. तर ह्या काही गोष्टी आहेत पोलिओच्या बाबतीत, हे लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये साल्कची लस आणि सॅबिनची लस डायरेक्ट थेंब टाकतात म्हणजे तोंडाद्वारे देतात, आणि साल्कची जे लस आहे इंजेक्शनद्वारे देतात. ठीक आहे. भारत सरकारने भारतामध्ये पोलिओचं निर्मूलीकरण व्हावं यासाठी 1994 साली पोलिओ लसीकरण मोहीम चालू केली आणि 9 डिसेंबर 1995ला ते ॲक्च्युअलमध्ये चालू झाली. ठीक आहे. 27 मार्च 2014ला WHO भारताला असं प्रमाणपत्र दिलं की भारत जो आहे पोलिओ मुक्त झालेला आहे. परंतु 2016 मध्ये हैदराबादमधील काही नाल्यांचं निरीक्षण केलं असता त्यामध्ये पोलिओचे विषाणू आढळले तर भारतामध्ये परत पोलिओ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याच्या पूर्वीच केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी 30 नोव्हेंबर 2015 रोजी 1 वर्षाखालील बाळाला तोंडाद्वारे म्हणजे सॅबिनच्या लस देण्याची सुरुवात केली आणि पुढे सुद्धा आता सुद्धा पोलिओची लस जी आहे, पोलिओची जी लस आहे हे प्रत्येकाला चालूच आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनुसार पोलिओ रोगाबद्दल लक्षात ठेवायचं आहे. याचा जो व्हायरस आहे तो कोणता व्हायरस आहे? अँटर व्हायरस लक्षात ठेवायचा आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेवरती तो आपल्यावरती काय करतो? हल्ला करतो. त्यामुळे डेंजरस हा रोग आहे. दूषित अन्न आणि पाण्यामुळे पोलिओ रोग होतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे पोलिओच्या बाबतीत काय होतं, आणखी काय आपण पुढचे जे रोग आहेत ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. तर पुढचा रोग आहे बघा हेपॅटायटिस. तर हेपॅटायटिस जो हा रोग आहे हा कोणकोणत्या विषाणूमुळे होतो? तर याचे 5 प्रकारचे विषाणू आहेत. हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, हेपॅटायटिस D आणि हेपॅटायटिस E. तर बघा यामध्ये जे आहेत कोणकोणते विषाणू अन्न आणि पाण्यामार्फत ते रोग पसरवतात आणि दुसरे जे विषाणू आहेत, कोणते जे विषाणू आहेत हे रक्ताद्वारे किंवा लैंगिक संपर्क जर झाला तर त्याद्वारे हा रोग पसरवतात. तर आपल्याला माहित आहे बघा, एक ट्रिक सांगतो तुम्हाला. आपण जर आपल्या बायकोला जर पाणी आणि जेवण जर मागायचं असलं तर काय म्हणतो? अय पाणी दे, अय पाणी दे, अय जेवण दे. बरोबर आहे. म्हणजे अय म्हणजेच काय? AE हे जे आहेत पाणी आणि अन्नाद्वारे होतात. हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस B जे आहेत हे पाणी आणि अन्नाद्वारे पसरले जातात आणि बाकीचे जे आहेत B, C आणि D जे आहेत हे रक्तामार्फत आणि लैंगिक संपर्काद्वारे पसरले जातात. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्या बायकोला जर जेवण मागायचं झालं, पाणी मागायचं झालं तर आपण काय म्हणतो? अय पाणी आणि जेवण दे. म्हणजे अय म्हणजेच AE लक्षात ठेवा. AE म्हणजेच पाणी आणि अन्न आणि BCD हे जे आहेत रक्त आणि लैंगिक संपर्काद्वारे हे जे आहेत आपल्याला हेपॅटायटिस B, C आणि D जे आहेत हे आपल्याला रोग उद्भवू शकतात. याचा जो विषाणू आहेत 5 प्रकारचे ABCDE. A आणि E पाणी आणि अन्न आणि BCD रक्त आणि लैंगिक संपर्क. अवयव जो आहे हा यकृतावरती जास्तीत जास्त हल्ला करतो. यकृताचाच रोग आहे. दुसऱ्या कोणत्याच याच्यावर याचा हल्ला होत नाही. तर याची लक्षणे आहेत त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, गर्द पिवळी लघवी होणे, मळमळ लागते, भूक मंदावते आणि पोटात दुखते. ठीक आहे. अशीही त्याची लक्षणे आहेत. आता बघा उपचार काय आहेत? तर हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस B वरती लस उपलब्ध आहे. पण हेपॅटायटिस C व हेपॅटायटिस E वरती
लस उपलब्ध नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. हेपॅटायटिस सी आणि हेपॅटायटिस ई वरती लस उपलब्ध नाही आहे. आणि हेपॅटायटिस डी जर तुम्हाला झाला तर हेपॅटायटिस बी चीच लस तुम्हाला डी वरती चालते, हे लक्षात ठेवायचं आहे. हेपॅटायटिस ए व हेपॅटायटिस बी ची लस उपलब्ध आहे. हेपॅटायटिस सी व हेपॅटायटिस ई ची लस तुम्हाला उपलब्ध नाही. आणि हेपॅटायटिस डी जर झाला तर त्याची बी ची जी लस आहे तेच डी ला चालते. यामध्ये आपल्याला माहित आहे की कावीळ झाला तर म्हणतात पिवळा कावीळ झाला की पांढरा कावीळ झाला, तर पिवळा कावीळ झाला म्हणजेच हेपॅटायटिस ए ने झाला, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि पांढरा कावीळ झाला म्हणजेच हेपॅटायटिस बी मुळे झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. पिवळा कावीळ हेपॅटायटिस ए आणि पांढरा कावीळ हेपॅटायटिस डी. ठीक आहे, तर हे सर्व हेपॅटायटिसच्या बाबतीत लक्षात होतं. हेपॅटायटिसचे 5 विषाणू हेपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई. ए ई पाणी व अन्न, ए पाणी आणि जेवण दे, पाणी व अन्न. आणि बी सी डी रक्त आणि लैंगिक संपर्काद्वारे. ठीक आहे, हल्ला यकृत लिव्हर वरती. ठीक आहे, त्वचा व डोळे पिवळे, गर्द पिवळी लघवी, मळमळ होते, भूक मंदावते आणि काय होते, पोटात दुखते. ठीक आहे, ए आणि बी वरती लस उपलब्ध आहे. बी चीच लस डी ला चालते, पण सी आणि ई वरती लस उपलब्ध नाही आहे. पिवळा कावीळ म्हणजेच हेपॅटायटिस ए आणि पांढरा कावीळ म्हणजेच हेपॅटायटिस बी. लक्षात आलं. पुढचा रोग जो आहे स्वाईन फ्लू आहे. याचा विषाणू आहे H1N1. किती वेळेस पेपरमध्ये विचारलेला आहे. स्वाईन फ्लू हा जो रोग आहे कोणत्या विषाणूमुळे होतो, तर H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा जो रोग आहे हा होतो. याचा प्रसार कशामार्फत होतो, तर हवेमार्फत, रोगाच्या घामातून आणि नाकातील स्त्रावाद्वारे याचा प्रसार होतो. याची लक्षणं काय आहेत, ताप येतो, खोकला येतो, छातीत त्रास होतो, घसा लाल पडतो आणि थकवा आपल्याला जाणवतो. ही स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. ठीक आहे, उपचार जे आहेत याच्यासाठी औषध जे आहेत हे टॅमीफ्लू नावाचं, फ्लूवीर आणि रेलेन नावाची औषधं हे स्वाईन फ्लूवरती चालतात. आणि त्याची जी लस आहे हे वॅक्सिग्रिप नावाची त्रिगुणी लस यावरती चालते, लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात पहिले मार्च 2009 मध्ये मेक्सिको या देशात H1 आणि N1 ची जी बाधा आहे ती झाली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण स्वाईन फ्लू जो रोग आहे हा H1N1 या विषाणूमुळे होतो, हवेमार्फत होतो, रोगाच्या घामामार्फत होतो, नाकातील स्त्रावाद्वारे होतो. लक्षणे ताप येते, खोकला येते, छातीत त्रास होते, घसा लाल होते आणि थकवा येते. औषध आहे टॅमीफ्लू, फ्लूवीर आणि रेलेन्स. आणि ज्याची लस आहे वॅक्सिग्रिप त्रिगुणी लस, हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वात प्रथम मेक्सिकोमध्ये 2009 मध्ये, मार्च 2009 मध्ये या देशात स्वाईन फ्लू झाला होता, म्हणजेच H1N1 ची बाधा झाली होती, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण रेबीज बघूया. रेबीज ज्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतो, तर हा कोणत्या याच्यामुळे होतो, तर याचं जे विषाणू वगैरे आहेत ते आपण तोंडीच बघूया. रेबीज जो रोग आहे कंटिन्युअस मध्ये घेऊ. ठीक आहे, थोडंसं पुढेपर्यंत थांबा. रेबीज 9 नंबरचा आहे रेबीज. त्याला इंग्लिशमध्ये हायड्रोफोबिया म्हणतात. पाण्याची भीती वाढणे. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती, हायड्रोफोबिया. ठीक आहे, तर बघा याचा जो विषाणू आहे रॅप्डो व्हायरस आहे. रॅप्डो व्हायरस या विषाणूमुळे जो आहे रेबीज हा रोग होतो. याचा जो प्रसार आहे आपल्याला माहित आहे, रेबीज रोग कुत्रा चावला, ससा, मांजर यांना जर रेबीज झालेला असेल, रेबीज झालेले ससा, कुत्रा, मांजर जर चावली तर त्यामुळे आपल्याला रेबीज होतो. ज्यांना रेबीज झालेला आहे असे. त्याच्यामध्ये माकड पण येते, माकड येते की माकड, कुत्रा, ससा, मांजर यांना जर रेबीज झालेला आहे आणि ते जर आपल्याला चावलं तर त्यापासून आपल्याला रेबीज हा रोग होतो. ठीक आहे, हा अवयव जो आहे कोणत्या अवयवावरती जास्तीत जास्त हल्ला करतो, तर मध्यवर्ती चेतासंस्थेवरती हा जास्तीत जास्त हल्ला करतो. मध्यवर्ती चेतासंस्थेवरती हा जास्तीत जास्त हल्ला करतो.
लक्षणे काय आहेत? लक्षणे आहेत पाण्याची भीती वाटणे, हे मेन लक्षण आहे याचं, पाण्याची भीती वाटणे हे मेन लक्षण आहे याचं, पाण्याची भीती वाटणे, त्याच्याबरोबर ताप येणे, अशक्तपणा आणि हातपाय सुजणे. हातपाय सुजणे ही त्याची मेन लक्षणे आहेत. याच्यावरती उपचार जर आहे, जर कुत्रा चावला तर जिथं कुत्रा चावला आहे तो साबणाने तो भाग धुवून घेणे किंवा रेबीज विरोधी लस, रेबीज विरोधी लस आहे, हे रेबीजच्या रोगावरती काय कारणीभूत ठरते. ठीक आहे. कुत्रा जर चावला किंवा हे याच्यापैकी जर काही चावलं तर त्याला साबणाने लगेच धुवून टाकणे, तर तुम्हाला रेबीज होणार नाही. रेबीज विरोधी लस घेतलं तर एकदम भारी. जर कुत्रा तुम्हाला रेबीज झालेला कुत्रा जर चावला तर त्याची लक्षणं जी आहे ते 90 ते 150 दिवसामध्ये दिसायला चालू होतात. म्हणजे 3 महिन्यामध्ये ते 7 महिन्यापर्यंत त्याची लक्षणे 6 महिन्यापर्यंत 18, 5 महिने म्हणू आपण, 5-15, 3 महिने ते 5 महिन्यापर्यंत त्याची जी लक्षणं आहेत ती आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. तर हा रेबीज रोगावरती येतो. रेबीज म्हणजेच हायड्रोफोबिया, नावामध्येच हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती, म्हणजे पाण्याची भीती वाटणे. विषाणू आहे रॅपिडो व्हायरस. प्रसार जो आहे, ज्या कुत्र्याला, सस्याला, मांजराला आणि माकडाला रेबीज झालेला आहे ते जर आपल्याला चावलं तर त्याद्वारे आपल्याला रेबीज होतो. अवयव जे आहेत हा मध्यवर्ती चेतासंस्थेवरती हल्ला करतो. लक्षणे आहेत पाण्याची भीती वाटणे, ताप येणे, अशक्तपणा आणि त्याचबरोबर हातपाय सुजणे ही जी आहेत रेबीज या रोगाची लक्षणं आहेत. उपचार जो आहे, एक तर जर तुम्हाला हे रेबीज झालेले प्राणी म्हणजे कुत्रा, ससा, मांजर, माकड चावलं तर त्या भागाला लगेच साबणाने चांगल्या तऱ्हेने धुवून घेणे किंवा रेबीज विरोधी लस, हे सर्वात महत्त्वाचं आहे. रेबीज विरोधी जी लस आहे ही महत्त्वाची आहे. जर कुत्रा आपल्याला चावला, रेबीज झालेला कुत्रा जर चावला तर रेबीजची लक्षणे आपल्याला 90 ते 150 दिवसामध्ये म्हणजे 3 ते 5 महिन्यामध्ये आपल्याला त्याची लक्षणे दिसू लागतात. तर हे सर्व रेबीजच्या बाबतीत होतं. आता एक मोठा रोग लागला आपला एड्स, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम जो आहे, हा जो एड्स आहे, हा एड्स जो आहे हा व्हायरसमुळे होणारा रोग आहे. तर तो आपण बघूया. तर तो आपल्याला माहीत आहे, एड्सच्या बाबतीत सगळ्यांना माहीत आहे की कोणता व्हायरस असतो, HIV व्हायरस आहे ना. HIV व्हायरसमुळे एड्स होतं, ते सगळं आपण बघूया. तर बघा, पुढचा महत्त्वाचा रोग आहे एड्स, AIDS, ज्याचा फुल फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. हा जो रोग आहे, याचा जो विषाणू आहे तो HIV आहे, प्रत्येकाला माहीत असेल. तर HIVचा फुल फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, हे लक्षात ठेवायचं आहे. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस हे लक्षात ठेवायचं आहे. HIV जो विषाणू आहे हा एक जनुकीय घटक आहे, लक्षात ठेवा. हा एक जनुकीय घटक आहे आणि त्याच्यामध्ये SSRNA असते. काय असते? SSRNA असतो. आणि या HIVचा जर व्यास पाहिला तर 10 नॅनोमीटर इतका आपल्याला म्हणता येईल. 10 नॅनोमीटर इतका आपल्याला HIVचा व्यास असतो असं म्हणता येईल. ठीक आहे. तर या एड्सचा फुल फॉर्म सुद्धा पेपरमध्ये विचारलेला आहे, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. HIV जो विषाणू आहे तो एड्सचा विषाणू आहे ज्यामुळे HIV होतो. त्याचा फुल फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, लक्षात ठेवायचा आहे. जनुकीय घटक आहे, त्याच्यामध्ये SSRNA असतात आणि त्याचा जो व्यास आहे 10 नॅनोमीटर असतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता प्रसार तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? तरी सुद्धा सांगूया. तर प्रसार आपल्याला माहीत असेल, जर लैंगिक संबंध ठेवले, ज्या व्यक्तीला एड्स झालेला आहे त्याच्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध जर ठेवले तर त्याद्वारे हा रोग होतो. दुसरा महत्त्वाचा, रक्ताद्वारे, रक्त जर म्हणजे ज्या व्यक्तीला एड्स झालेला आहे त्याचं रक्त आपल्याला चढवला किंवा रक्ताची जर संपर्क आला तर त्याद्वारे हा रोग होतो. आणि तिसरं जे आहे, तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आहे ते विसरलो मी, संक्रमित आईकडून बाळाला जे आहे, संक्रमित आईकडून बाळाला जे आहे हा रोग होतो. त्याचबरोबर जर ज्या व्यक्तीला एड्स झालेला आहे त्याची सुई आपल्याला परत लावली, ज्याच्यावरती जर काही प्रक्रिया न करता डायरेक्ट तशी सुई जर त्याची लावली किंवा ब्लेड जर त्याचं यूज केलं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या रोगाचा प्रसार होतो. ठीक आहे. अवयव जर पाहिलं तर तसे पाहता एड्स जो आहे हा कोणत्याही ठराविक अवयवावर अटॅक करत नाही आहे. लक्षात घ्या, एड्स जो आहे हा ठराविक कोणत्याही अवयवावर अटॅक करत नाही. तर HIVचा विषाणू पांढऱ्या पेशीपैकी ज्या T4 लिम्फोसाइट्स आहेत त्यावरती हल्ला करतात आणि यालाच काय म्हणतात, CD4 पेशी किंवा हेल्पर टी सेल म्हणतात. यालाच काय म्हणतात, CD4 पेशी किंवा हेल्पर टी सेल जे आहेत असे म्हणतात. CD4 पेशी किंवा हेल्पर टी सेल. आता याची जे
लक्षणं आहेत, तर लक्षणं जर समजायचे असेल तर लक्षात घ्या, HIV जो आहे, एड्स जो आहे हा एक रोग नसून तर तो सिंड्रोम आहे. तर सिंड्रोमचा अर्थ होतो अनेक रोगांचा समूह. सिंड्रोमचा अर्थ काय होतो? अनेक रोगांचा समूह. म्हणजे यामध्ये भरपूर रोग तुम्हाला होतात. जसे जर तुम्हाला क्षयरोग आहे तर क्षयरोग तुम्हाला होण्याची शक्यता असते. म्हणजे भरपूर रोग, जर तुम्हाला एखादा काहीतरी जर झाला तर तो बराच होत नाही आणि त्यामुळेच तुम्ही मरता. म्हणजे हा जो आहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती एकदम झिरो करून टाकते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदूमधील जे लसिका पेशीचा आहे त्याचा कर्करोग होतो, म्हणजे त्याचा कॅन्सर होतो. त्वचेचा जो कॅपोसिस सार्कोमा नावाचा जो कर्करोग आहे तो याच्यामुळे होतो. आणि जर आपल्याला कुठलाही नॉर्मल जरी रोग झाला तर तो लवकरात लवकर बरा होतच नाही. म्हणजे तो त्या रोगाला बरा होण्यासाठी प्रतिसादच देत नाही. एवढा खतरनाक हा एड्स रोग आहे. आणि आपल्याला माहित असेल की एड्स साठी जी लस आहे ती कोणतीही लस एड्स वरती आता सध्या तरी उपलब्ध नाही आहे. जर एड्स तुम्हाला झाला की नाही याचं निदान जर करायचं असेल तर तुम्हाला इलिसा टेस्ट करावं लागते. आणि दुसरी एक टेस्ट आहे वेस्टर्न ब्लोट, ही जी टेस्ट आहे हे तुम्हाला करावं लागते. या इलिसाचा फुल फॉर्म काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. तो सुद्धा पेपरमध्ये विचारलेला आहे. या इलिसाचा जो फुल फॉर्म आहे तो सुद्धा पेपरमध्ये विचारलेला आहे. त्याचा फुल फॉर्म जो आहे तो कोणता आहे हे सुद्धा तुम्ही पेपरमध्ये सांगायचं आहे. पुढे बघा, याच्यावरती औषधं जे आहेत, ATZ नावाचं औषध, रेटोनोव्हिर आणि DDC नावाचं औषध यावरती काम करते. पण त्यामुळे पूर्णपणे माणूस बरा होत नाहीये. फक्त हे काहीतरी त्याच्यामध्ये थोडीशी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम त्यामध्ये करतात. ही त्याच्यावरती औषधं आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे जर पाहायला म्हटलं तर भारतामध्ये सर्वात प्रथम मद्रासमध्ये 1986 साली एड्सचा पहिला पेशंट सापडला. भारतामध्ये सर्वात प्रथम 1986 साली एड्सचा पहिला पेशंट सापडला. आणि जगामध्ये जर पाहायला गेलं तर जगामध्ये एड्सचे सर्वात जास्त जे रुग्ण आहेत, सर्वात जास्त रुग्ण जे आहेत ते दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पाहायला भेटतात. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पाहायला भेटतात. भारतामध्ये सर्वात जास्त एड्सचे रुग्ण जे आहेत पूर्ण भारतामध्ये 2018 साली महाराष्ट्रामध्ये होते. 2018 मध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहेत एड्सचे सर्वात जास्त रुग्ण होते. आणि 2019 मध्ये सर्वात कमी जे रुग्ण आहेत ते जम्मू काश्मीर इथं होते. 2019 मध्ये सर्वात कमी रुग्ण जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये होते. आणि सर्वात जास्त रुग्ण या 2018च्या अगोदर आंध्र प्रदेशमध्ये होते एड्सचे. लक्षात ठेवायचं आहे, आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे. 2018 साली भारतामधले सर्वात जास्त एड्सचे जे रुग्ण होते ते महाराष्ट्रामध्ये सापडले होते. आणि 2019 साली सर्वात कमी एड्सचे रुग्ण भारतामधले जम्मू काश्मीर साली सापडले होते. आणि त्या अगोदर सर्वात जास्त रुग्ण जे आहेत ते आंध्र प्रदेशमध्ये सापडले होते. पुढे जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मुंबईमध्ये एड्सचे रुग्ण सापडतात. लक्षात घ्यायचं आहे, आपलं जे मुंबई आहे, मी जिथे राहतो तिथं मुंबईमध्ये एड्सचे रुग्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सापडतात. आता या एड्सवरती काम करणाऱ्या 3 संस्था भारतामध्ये आहेत. एक आहे नारी, दुसरी आहे नाको आणि तिसरी आहे MSACS. तर नारी जी आहे हे पुण्यामध्ये भोसरी येथे आहे, नाको जे आहे दिल्ली येथे आहे आणि MSACS हे वडाळा मुंबई येथे आहे. तर नारीचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. हे कुठं आहे? पुणे येथे आहे. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट हे पुणे भोसरी महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये एक संस्था आहे, त्यात ही कुठली आहे? नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. हे कुठं आहे? दिल्ली येथे आहे. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे हे कुठं आहे? दिल्ली येथे आहे. आणि ही पुढची महाराष्ट्रामधली आहे, महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सिस्टम. महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सिस्टम ही जी संस्था आहे हे कुठं आहे? वडाळा येथे आहे. सिस्टम नाही आहे, ही सोसायटी आहे, एस फॉर सोसायटी. महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी ही जी संस्था आहे हे कुठं आहे? वडाळा मुंबई येथे आहे. अशा 3 प्रकारच्या ह्या ज्या संस्था आहेत ते भारतामध्ये एड्सवरती लस तयार करण्याचं काम करत आहेत किंवा त्यावरती रिसर्च करत आहेत किंवा ते सगळ्या गोष्टी त्याचा पाहतात एड्सच्या बाबतीत. नारीचा फुल फॉर्म लक्षात आला, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे भोसरी. दुसरं नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन दिल्ली येथे आहे. महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी वडाळा मुंबई येथे आहे. ठीक आहे. आणि आपल्याला माहित आहे जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो?
तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन हा साजरा केला जातो आणि एड्सची माहिती देण्यासाठी टोल फ्री नंबर कोणता आहे? 1907 हा एड्ससाठी टोल फ्री नंबर आहे. ठीक आहे, एवढं सगळं आपल्याला एड्सच्या बाबतीत माहिती पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा रोग आहे. यावरती प्रश्न तुम्हाला भरपूर वेळेस विचारलेले आहेत. यावरती प्रश्न जे आहेत तुम्हाला भरपूर वेळेस विचारलेले आहेत. 3 अजून आपले रोग बाकी आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया, कारण आता हे लेक्चर भरपूर मोठं होईल. हा पार्ट 1 आपण याचा बघूया. दुसरं लेक्चर थोडासा लहान राहील, 30 मिनिटाचं बहुतेक असेल. तर त्या 30 मिनिटाच्या लेक्चरमध्ये आपला कोरोना व्हायरस जो आहे, कोरोना रोग जो आहे हा व्हायरसमुळे आला होता. त्याच्यानंतर झिका विषाणू जो आहे हा कसा होता आणि निपाह रोग जो आहे हा कशामुळे होतो, म्हणजेच त्याचे विषाणू वगैरे काय, त्याची डिटेल्स, आणखी काही डिटेल्स आणि यामधले इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आजच्या लेक्चरमध्ये हे 10 रोग आणि विषाणूच्या बाबतीत आपण पाहिलं की तो अपेशी आहे ना. अपेशी असल्यामुळे त्याला कोणत्याही सृष्टीमध्ये घेतलेलं नाही आहे, बरोबर आहे. म्हणून त्याच्यामध्ये पेशी रंग जे आहेत, पेशी अंगके आहेत किंवा पेशीभित्तिका नाही आहे. ठीक आहे, आणि विषाणू म्हणजेच विष तयार करणारा, त्याचं विषाणूचं नाव कोण दिलं होतं? पाश्चरनं दिलं होतं. हे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये पाहिल्या. आणि जे 10 रोग आहेत ते 10 रोगामध्ये कोणत्या विषाणूमुळे होतात, त्याचे लक्षणे काय असतात, कशावरती ते हल्ला करतात, त्याच्यावरती उपचार काय आहे, कोणती लस आहे, हे सर्व आपण डिटेल्समध्ये बघितलेलं आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.